एक घोटाळा झाला आहे. आपले सगळे पिल्ले आणि कोंबडी बाहेर आली. ती कुठून आलेत काय माहीत. तिथून त्यांनी जागा काढून बाहेर आले. तर ह्यांना मध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की मांजर काय आली तर ह्यांना खाऊन टाकेन. तर ह्यांना मी मध्ये टाकतो लगेच. हे बघा, हे असतंय कोंबडीचं पिल्लू. असं लुक ॲट दिस. हे 8 दिवसाचं झालं आहे आता. तर 15 दिवसाचं महिन्याचं झाल्यावर ह्याला मांजर काही करू शकणार नाही. पण सध्या ह्याला मांजरीपासून खूप खतरा आहे. इतकंच फास्ट पकडत नाही लवकर. तर माझ्याकडं असे खूप आहेत. किती माझ्याकडं 13 आहेत, 13 पिल्ले आहेत. तर मांजरीपासून सध्या संरक्षणासाठी त्यांना मध्ये ठेवायला लागतं. त्यांना बाहेर निघले तर लय अवघड होते ती. आता एक काम करू, सगळ्यात पहिल्यांदा ते त्यांना खायला टाकूत. म्हणजे ते येड्यावून नाही करायचे आणि बाहेर नाही निघायचे, नाही तर बाहेर निघल्यावर पुन्हा अवघड होईल. लुक ॲट दिस. हा आहे आपल्या फार्ममधला सगळ्यात वजनदार कोंबडा. खूप ताकद आहे ह्याच्यामध्ये. तर हा आहे, हे माझ्या कम्पॅरेटिव्हली तुमच्या हाताच्या कम्पॅरेटिव्हली बघा तुम्ही केवढा आहे. ह्याचं वजन 2 किलोच्या आसपास असेल. आणि ह्याला नोव्हेंबरमध्ये हे आलतं माझ्याकडं, गेल्या वर्षी 2024 मध्ये. तर तेव्हापासून माझ्याकडं हे चावला मला, लिटरली चावला. काही नाही झालं, पण खूपच डेंजर आहे हे. चावल्यावर कसलं लागत असेल. माझी स्किन जरा हाताची हे म्हणून काही नाही झालं. मला एका जागेवर चावलेलं आहे, इथं हातावर इथं एका जागेवर चावलेलं निशाण झालेली. हे चावतं, पण मी याला सोडून देतो, नाही तर मला लई चावून द्या. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती मोठा फरक आहे. ते किती बारीक दिसतं ह्याच्या पुढं. ते सगळ्यात मोठा आहे आणि तो बारीक आहे. आणि त्याच्यापेक्षा एक तिथे एक पांढरा आहे, लाल, सॉरी. आणि इथं एक आहे ते गावरान आहे आपला, तो एक आहे. तो पण खूप जुना आहे. ह्यो डेंजर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द अनदर व्हिडिओ. आज आहे डे 2 ऑफ रेग्युलर पोस्टिंग. चला तर आज करायचं आहे, मला कोंबड्यांचं काम करायचं आहे थोडं. नंतर बघूत. मला बघायचं आहे की अंडे किती दिले त्यांनी आणि किती नाही, ते माहीत असणं महत्त्वाचं आहे. कालच्या वणी हे मोठा डॉन इथं उभा आहे. ह्यात एक कोंबडी बसली अंडे द्यायला. तर ह्यात एक दिनच त्यात आहेत का, ह्यात पण नाही. म्हणजे ह्या खालीच अंडे असणार आहेत. ह्या दगडाची जी कोंबडी त्या खाली जास्त अंडे असणार आहेत. तर आज मी सकाळी पिल्ले बाहेर निघले होते, तर त्यांच्यासाठी त्यांना पुन्हा बंद केलं आहे आणि त्यांना स्वच्छ पाणी ठेवलं आहे, कारण की त्यांना स्वच्छ पाणी पण महत्त्वाचं असतं. आणि ते आपले पिल्ले ते सध्या मोठाले व्हायला लागले हळूहळू. आज त्यांचा 5वा दिवस आहे. इथून असा रस्ता आहे डायरेक्ट त्यांना बाहेर पटांगणामध्ये जायला कोंबड्यांना उन्हामध्ये, कारण की त्यांना सनलाईट खूप महत्त्वाची असते. त्यात काही आपल्या शेळ्या आहेत ज्यांना मला आता थोड्या वेळाने सोडायचं आहे. आता बघू तर त्या कोंबड्यांचं कसं आहे, एखादं अंडं खाली पडलं आहे का नाही, कारण की अंडं जर खाली पडलेलं असलं तर त्यामुळं ती गरम नाही होणार आणि त्यापासून अल्टिमेट नुकसानच आहे. ती एक कोंबडी, तिच्या खाली बी एक पण अंडं पडलेलं दिसत नाही. ही एक आहे, हिच्या खाली बी नाही. आणि ह्या 2 आहेत, ह्यामध्ये एक आहे या डब्यामध्ये, आणि तिथे एक डबा आहे, त्या डब्यामध्ये एक आहे, ह्यामध्ये एक. तर त्या 4 कोंबड्या आहेत अशा. आपण काय करू, फटाकीने ह्यांना खायला टाकूत. आणि खायला टाकल्यावर आपल्याला हे जनावरांना सोडायचं आहे पण. तर खायला टाकायला मी त्यांना धान्य ते आणतो घरातून आणि टाकतो. तर हे भांडं भरून मला त्यांना खायला घ्यायला लागेल. आता टाकूत त्यांना खायला. तर ह्या दरवाजाला उघडून तिकडून टाकायला लागेल खायला, कारण की तिकडून बांधल्यावर जास्त अडचण होती.
झोपायला लागले सगळे. आली त्यांना काय वाटतं काय माहिती. ज्या बाहेर गेले होते तसंच आता हळूहळू मध्ये येते. कोंबड्यांचं चारा पाणी तर झालं, आता टाइम आला शेळ्यांना सोडायचा. तर मी त्यांना सोडतो हळूहळू एक एक. चल चल बाहेर ये बाहेर. ते बाहेरच येत नाही. सो तर पुन्हा एकदा आज शेळ्या सोडल्या आणि गाय आणि गुन्ह्या, त्याचं नाव गुन्हे आहे, हिचं नाव टोजो आहे, ह्यांना सोडलं. तर आता जायचं ह्यांना चारायचं आहे 1 वाजूस्तर. दॅट्स माय ड्युटी फॉर टुडे. माझा कॉलेजला जायचा टाईम झाला आहे म्हणून मला आता घरी जायला लागेल. तर शेळ्यांना पाणी पाजायचं एक बार. तर ह्या एक एक करून पाणी प्यायला लागल्यात. त्यांच्यासाठी हे पाणी सगळ्यात भारी. ती पण पेन एक झालं पाणी प्यायचं. त्यांना बांधल्यावर मी जाणार घरी आणि घरून एक्झाम देऊन येईन आणि 5 वाजता येईन आता एक्झाम देऊन. सो तर आता मी जात आहे कॉलेजला आणि कॉलेजहून आल्यावर आपण भेटू. आता मला जायची एक्झामला. एक्झाम झाल्यानंतर मी येईल 5:30-6 वाजता. तर तिथून पुढचा प्लॅन मी नंतर सांगा.